नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर. तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्राम आरोग्य रजिस्टर कशा प्रकारे भरायचं त्याची माहिती सांगणार आहोत आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्राम आरोग्य रजिस्टर कशा प्रकारे भरायचं ती माहिती कशी भरायची ती बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता ही आशा डायरी आहे. या आशा डायरीमध्ये खूप काही माहिती भरण्यासारखी आहे. पण मी तुम्हाला याच्यामध्ये ग्राम आरोग्य रजिस्टर कसं भरायचं याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. चला तर आपण बघूया. ग्राम आरोग्य रजिस्टर अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिका 1, 2, 3 असे आकडे आहेत आणि घर क्रमांक पहिलं आहे म्हणून मी 1 आकडा टाकलेला आहे. दुसरं असेल तर 2 आकडा टाकायचा आपण आणि तिसरं म्हणजे असं टाकत पुढे न्यायचं. कुटुंब क्रमांक आहे. आता कुटुंब म्हणजे एक फॅमिली आहे म्हणून पहिला आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे कुटुंब प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक संजय गोपाळकर चौधरी. आपण आता ह्या एखाद्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकलेलं आहे. त्यांचं फॅमिली मेंबर आहे, त्यांची पत्नी, त्याच्यानंतर त्यांची ही 2 मुलं आहेत. आपण त्यांचे जे वय आहे त्यांचं वय टाकलेलं आहे इथे. त्यांचा इथे व्यवसाय आहे. जो व्यवसाय असेल, जे काम करत असेल आपण तिथे टाकायचं आहे. मी फॉर एक्झाम्पलसाठी इथे शेती टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर धर्म आहे. आता हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, बौद्ध धर्माचे जे असेल ते आपण इथे लिहायचं आहे. आणि त्यांची जात आता महार चांभार परत अजून कोळी आहे, सुतार आहे, जे असेल ते आपण इथे फॉर एक्झाम्पलसाठी मी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पुढे आहे BPL, APL. BPL म्हणजे हे रेशन कार्ड असतं. ते रेशन कार्ड म्हणजे कोणतं आहे त्यांच्याकडे विचारायचं आणि त्यानुसार लिहायचं आहे. BPL म्हणजे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड, APL म्हणजे व्हाईट कलरचं रेशन कार्ड. जे असेल ते आपण इथे टाकायचं. आणि त्यांच्या व्यतिरिक्त असेल तर आपण इथे दुसऱ्या याच्यामध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य संख्या, एकूण सदस्याची संख्या 4 लिहिलेले आहेत इथे 4 असल्यामुळे. आणि पुढे अपत्यांची संख्या, मुली, त्यांच्याकडे 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे म्हणून इथे 1 आकडा, इथे 1 आकडा. त्यांच्याकडे 4 असतील तर तुम्ही 4 सुद्धा इथे, 4 मुली असतील तर 4 आकडा टाकायचा आहे. पुढे स्त्रियांची संख्या, स्त्रिया आता त्यांच्या घरामध्ये किती आहेत, हे त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी 2 आहेत म्हणून मी इथे 2 आकडा टाकला आहे. पुरुषांची संख्या किती आहे, पुरुषांची संख्या 2 आहेत इथे आणि त्यांचा मुलगा, इथे 2 आकडे टाकले. 5 वर्षाखालील बालकांची संख्या, आता त्यांच्याकडे 5 वर्षाचे नाहीच आहेत, सगळे मोठे असल्यामुळे मी इथे 0 आकडा टाकलेला आहे. त्यापुढे 30 वर्षावरील संख्या, 30 वर्ष आता ह्यांचं वय येईल 30 वर्षावरती आहेत आणि ह्यांचं 30 असल्यामुळे 2 लिहिलेत. तसंच इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा. घर प्रमुखाचा कोणत्या पण एका सदस्याचा लिहिला तरी चालतो. मग इथे पुढे त्यांची जे फॅमिली असेल, दुसरं कुटुंब, त्यांच्यातले 3 सदस्य असतील तर 3, त्यांचे वय, त्यांचा व्यवसाय लिहायचा, धर्म, जात, परत रेशन कार्ड कोणतं आहे ते लिहायचं. बाकी त्यांच्या कुटुंबातली सदस्यांची संख्या, आता 3 आहेत म्हणून इकडे आपण 3 आकडा टाकायचा आहे. आणि पुढे मुलं मुली किती आहेत, त्यांच्या याच्यात स्त्रियांची संख्या, पुरुषांची संख्या. 5 वर्षावरील बालक असेल तर आपण इथे 1 बालक आहे, नाहीतर 2 बालक आहे, 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, आपण टाकू शकतो. आणि इथे 30च्या वरती असेल तरच, नाही तर इथे 0 टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ही माहिती भरू शकता. बघा, अशा प्रकारे तुम्ही ग्राम आरोग्य रजिस्टरमध्ये माहिती भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.